MPSC पेपर फुटी, MHT CET परीक्षेतील गैरप्रकार तसेच शिक्षक पात्रता परीक्षा सक्तीच्या विरोधात संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात आली। आंदोलनानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पुणे उत्तर जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, सिद्धेश कोंडळकर, विनोद जगताप, जिल्हा सचिव निलेश ढगे, सचिव तुषार तुपे, ज्योतिबा नरवडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। निवेदनामध्ये मार्च 2026 मध्ये झालेल्या MPSC औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटल्याच्या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच MHT CET परीक्षेतील पर्सेंटाईल पद्धतीमुळे ग्रामीण व गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत परीक्षा घेणाऱ्या खासगी एजन्सीवर कारवाई करून ऑनलाईन परीक्षा पद्धत रद्द करावी आणि सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात अशी मागणीही करण्यात आली। याशिवाय गेल्या 20 ते 25 वर्षापासून अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी TETची सक्ती रद्द करावी, KG ते PG पर्यंतचे शिक्षण मोफत व सक्तीने करावे, UPSC मधील लॅटरल एंट्री प्रक्रिया रद्द करावी, तसेच NCERTच्या पाठ्यपुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि मराठा साम्राज्याचा नकाशा पूर्ववत समाविष्ट करावा अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या। या सर्व मागण्या तातडीने मान्य न झाल्यास राज्यभर अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी चंद्रशेखर घाडगे यांनी यावेळी दिला। सर्वांना स्नेह जय जाऊ। आज संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांच्या सन्मानात आंदोलन करण्यात येत आहे। संभाजी ब्रिगेडचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट मनोजदादा आखरे तसेच महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्याच्या वतीने सुद्धा आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय जे आंदोलन करत आहोत। या आंदोलनाला संभाजी ब्रिगेडचे अधिकारी ते उपस्थित आहेत। तर प्रामुख्याने संभाजी ब्रिगेडचा आजच्या आंदोलनाचा विषय आहे MPSC पेपर फुटी, MHT CET परीक्षा रद्द करणे, तसेच जे आपण शिक्षक पात्रता परीक्षा जी घेतो TET परीक्षा हे कायमची रद्द करा, हे प्रामुख्याने संभाजी ब्रिगेडची मागणी आहे। तसंच सर्व निवड प्रक्रियेतील ऑनलाईन परीक्षा हे रद्द करून ऑफलाईनच झाली पाहिजे, कारण प्रत्येक वेळी काय होते, प्रत्येक परीक्षा ही सरकार घेते पण ती काय पूर्णत्वास जात नाही, त्याचे पेपर